ये सेकुलर भारत है, सेकुलर है। हमको कुछ इतना वो नहीं है कि मुसलमान होना कुछ ना, सेकुलर भारत में हम रह रहे हैं। हमको चाहिए जो काम करने वाला आदमी उसको लाना। ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा जोरदार प्रचार संभाजीनगरमध्ये सुरू आहे। या ठिकाणी पदाधिकारी मेळावे आहेत ते घेतले जात आहेत। यामध्ये अंबादास दानवे असतील ते देखील या ठिकाणी प्रचार मेळावे आहेत ते घेत आहेत। यामध्ये विशेष प्रामुख्याने मुस्लिम महिलांची संख्या मोठ्याने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। सध्या या ठिकाणी तिरंगी लढत आहे। जलील आहेत, दुसरीकडे महायुतीकडून संदीपान भुमरे आणि ठाकरे गटाकडून या ठिकाणी चंद्रकांत खैरे हे या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत। तिरंगी लढत आहे। मात्र मुस्लिम महिला या ठाकरे गटांच्या या मेळावा आहे त्या मेळाव्याला सहभागी होतानाच दिसत आहेत। त्यामुळे त्या नेमकं या ठिकाणी काय आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, मुस्लिम महिलांचं नेमकं मत काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या या प्रचाराचा जो काही पदाधिकारी मेळावा आहे त्या मेळाव्याला तुम्ही हजर आहात। दुसरीकडे इम्तियाज जलील देखील उमेदवार म्हणून उभे आहेत। खैरेंसाठी का तुम्ही या ठिकाणी? आमचे पक्षाकडून आदेश आलेला आहे की आम्ही महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिलेली आहे, म्हणून आम्ही खैरे साहेबांच्या प्रचारासाठी आलेलो। आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी आम्हाला आदेश दिला की आम्हाला प्रचार करायचा आहे चंद्रकांत खैरे साहेबांच्या। महाआघाडीची युती झाली म्हणून आम्ही प्रचार करायला आलो। क्या कहना चाहोगे या टिकाणी आप यहाँ पर हो, मुस्लिम यहाँ टिकाणी ठाकरे गट के इधर मतलब किस कारण के लिए आप यहाँ? हम कांग्रेस के शहर उपाध्यक्ष हूँ सलमान आहिद। हमको कांग्रेस की तरफ से आदेश आया है गठबंधन बना है और हम बदलाव भी चाहते हैं कि खैरे साहब आना, जो अपना विकास जो नहीं हुआ वो विकास होना, विकास के लिए हम चाहते हैं कि खैरे साहब आना। अब पुराने खासदार से तो कोई 10 साल 5 साल आमदार बने, 5 साल खासदार बने, कोई काम हुआ नहीं। हमारी सड़कें, हमारे पास नलों में पानी नहीं आता, हमारे बच्चों को बेरोजगारी और उल्टा बच्चे अंदर चले गए। बहुत ऐसे काम है जो मुसलमान चाहते हैं कि अभी बदलाव चाहिए। और खैरे साहब ऐसा आदमी है जिससे हम काम ले सकते, वो हर किसी का काम करते हैं। ये सेकुलर भारत है, सेकुलर है। हमको कुछ इतना वो नहीं है कि मुसलमान होना कुछ ना, सेकुलर भारत में हम रह रहे हैं। हमको चाहिए जो काम करने वाला आदमी उसको लाना। जलील का नको है तुम्हाला, खैरेच का हवे? जलील क्यों नहीं चाहिए, खैरे ही क्यों चाहिए? मैं एक्चुअली शिवसेना पार्टी से ही हूँ। मैं उपशहर संगठिका हूँ शिवसेना पार्टी से, और मैं ये चाहूँगी कि खैरे सर ही आए, क्योंकि खैरे सर ने जो सपोर्ट किया है लेडीज़ को, वो सपोर्ट आज तक इम्तियाज जलील सर ने नहीं किया है। और हम यही कहना चाहेंगे कि आए तो खैरे सर आए, और खैरे सर आने के बाद ही जो काम होंगे वो काम कोई नहीं कर सकता। जलील यांनी 5 वर्षात काहीच काम केले नाही, मुस्लिम समाजासाठी नाही असं तुम्हाला म्हणायचं? नाही, जलील साहेबांनी त्यांच्या पद्धतीने जे काम करायचं असतं ते केलंय, पण आम्ही पक्षाच्या असून वरून आदेश आले म्हणून आम्ही महायुतीचं काम करत आहे। आम्हाला याचे काही बोलायचं नाही, जलीलने केलं नाही केलं, आम्हाला पक्ष एकच आहे की आम्हाला खैरे साहेबांना निवडून आणायचं। आप क्या कहना चाहोगे? जलील ने कुछ 5 साल में काम ही नहीं किया है। हमारे वार्ड में तो बिल्कुल काम नहीं हुआ। हमारा वार्ड आप आज भी जाके देख सकते हैं, लावारिस वार्ड की तरह है। ना सड़कें सही हैं, ना नलों में पानी आता है, बेरोजगारी बढ़ी हुई है। हमारे वार्ड में तो कुछ भी काम नहीं हुआ उस हिसाब से तो। और हमने देखे कहाँ हमको कभी वो मिले नहीं, ना कभी किसी की उससे बात नहीं किए, ना कोई बच्चों से बात हुई, ना कोई लेडीज़ के बारे में कुछ सोचा उन्होंने। हमारे इधर तो कुछ भी नहीं किया। या ठिकाणी आपण पाहतोय जलील जरी 5 वर्ष खासदार असले तरी मुस्लिमांसाठी त्यांनी काय केलं नाही, आमच्यासाठी काय केलं नाही, आमच्या वॉर्डमध्ये ते कधी फिरलेले नाहीत। बेरोजगारी, रोजगार, शिक्षण हे सर्वच मुद्दे आहेत, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय। आणि या ठिकाणी आमच्या पक्षाचा आदेश आहे, पक्षाचा आदेश, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आहोत आणि खैरे हे आमचे उमेदवार आहेत आणि आम्ही त्यांना विजयी करू अशा पद्धतीच्या एकंदरीत भावना या मुस्लिम महिलांच्या आहेत। आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी खैरेंच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलो, अशा भावना या ठिकाणी या मुस्लिम महिलांनी व्यक्त केल्या आहेत। वीडियो जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।